हॅलो चेक. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. ब्रदर्स ट्रॉफी 2026 मुरादपूर दाबट यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. या संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेतला दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील अनेक संघ स्पर्धेमध्ये आपल्याला पार्टिसिपेट होताना पाहायला मिळू शकतील. त्याच्यामध्ये एकंदरीत आपण बघतोय ही संपूर्ण स्पर्धा ज्यावेळेला ऑर्गनाईज केली गेली होती त्यांच्यासाठी जे आपल्याला खऱ्या अर्थानं रोख रकमेचे जे कॅश प्राइज लाभले होते, या संपूर्ण स्पर्धेचे जे रोख रकमेचं जे कॅश प्राइज आहे, प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज 22,222 रुपये. त्याचे पुरस्कर्ते आमचे मार्गदर्शक इरफान भाई तांडेल आणि नवीद लालो यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आपल्याला प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज मिळालेलं आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे 11,111 रुपये कादिर लालो अँड इरफाज लालो यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं आहे. तृतीय क्रमांकाचं जे कॅश प्राइज असेल 5,555 फैजल लालो. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे 5,555 शौकत लालो यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2,222 रुपये तजुद्दीन कलदानकर यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी हे कॅश प्राइज दिलेलं आहे. त्याचबरोबर बेस्ट बॅटर्ससाठी 1,111 रुपये इरफान मालगुणकर. त्याचबरोबर बेस्ट बॉलरसाठी 1,111 रुपये जफर मालगुणकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. आणि त्याचबरोबर स्पर्धेसाठी ज्या ऑल ट्रॉफीज आहेत याचे पुरस्कर्ते कैसर लालो अँड शहबाज लालो यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय. चला मैदानाकडे जाऊयात. आजच्या दिवसातील पहिलाच सामना आपल्याला बघायला मिळतो आणि सुरुवात मात्र व्हाईट बॉलच्या माध्यमातून केलेली आहे. 61 रन्स मात्र या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळू शकतील. बॉलरचं नाव सांगा, त्या बॉलर नेम. शॉर्ट बॉल आहे, त्याच्यावरती आक्रमण करायचं, परंतु अंपायरचा इशारा तिथे एक्स्ट्राज मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. क्रिकेटचा नियम क्रमांक 24 म्हणजे 24चं उल्लंघन करताना आपल्याला बॉलर बघायला मिळतोय. या चुका कुठेतरी तुम्हाला त्यांच्यात बदल आणावे लागतील. कुंभारडे या टीमचा जो स्ट्रायकर बॉलर आहे कुठेतरी एक्स्ट्राचे रन्स देतोय. चांगला बॉल आहे, चांगलं पुनरागमन, चांगला कमबॅक तिथे बघायला मिळतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. फलंदाजांना कुठेतरी खेळणं थोडंसं कठीण चाललंय आणि एकंदरीत आपण बघतोय अजून देखील षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू टाकला जाईल. शॉर्ट बॉल आहे, मोठा प्रहार केलाय. चेंडू आय थिंक डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होतोय. 2 रन्स ऑफिशियली इशारा देखील आता तिथे बघायला मिळू शकेल. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलं एकंदरीत 12 या आकड्यावरती. 12 रन्स तर झालेले आहेत. ओव्हर मधला शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. कमालचं क्रिकेट, पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोनानुसार तुम्हाला खेळावं लागणार आहे. ज्याप्रमाणे आपण एकंदरीत नासरची चर्चा केली, नासरनं सुरुवातीचा चेंडू वाईट, त्याच्यानंतर दुहेरी एक मोठा प्रहार देखील झाला ज्याच्यामध्ये 4 रन्स बघायला मिळाले. आणि आता पुढे पुन्हा एकदा या ओव्हरमधील शेवटचा चेंडू टाकताना आपण नासर याला नक्कीच बघणार आहोत. लक्ष्यमच्या पुन्हा एकदा बाहेर, अगदी दिशाहीन बॉलिंग आहे. एक्स्ट्राज खूप सारे खर्च केले जात आहेत. या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. याच्यामध्ये थोडासा चेंजेस आणावं लागेल. थोडे बदल देखील तुम्हाला करावे लागतील. या चुका तुम्हाला अपयशाच्या दिशेने घेऊन जातील. या गोष्टीकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. शॉर्ट बॉल आहे, पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. बॅट बॉलचा संपर्क तेवढा चांगला नाहीये आणि षटक क्रमांक एकंदरीत आपण बघतोय 1चा खेळ तिथे समाप्त होतोय. संघाचं स्कोरबोर्ड विदाउट लॉस 15 रन्स. 15 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज नासरनं खर्च केलेत. नवीन बॉलर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळू शकणार आहे.
बॉलर नेम कुंभारे टीमचा 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे पाठवा. 12th मॅन कॉम्बॉक्स कडे या. कुंभारे टीमचे 12th मॅन. दुसरा षटक असेल आणि तिथे गोलंदाजी मार्क वरती आपण एकंदरीत बघतोय फौजान असणार आहे. आय थिंक या आपण बघतोय तर फर्स्ट इनिंग मधील दुसरा षटक त्याच्या माध्यमातून टाकलं जाईल. फौजान तर तयार असेल. फौजान आतापर्यंत प्रभावित केले अनेक स्पर्धेचा एक्सपिरियन्स घेऊन तो आलेला आहे. आपण या स्पर्धेसाठी जे टी शर्ट स्पॉन्सर होते अशरफ अली कलदानकर यांनी आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर केलेत आणि या स्पर्धेसाठी लागणारे जे बॉल आहेत एकंदरीत आपण बघितलं होतं तर आयन बामणे यांच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत. पहिला चेंडू आपण फौजांचा बघितला. अक्षरशः प्रतिस्पर्धी जो संघाचा बॅटर्स आहे राहिल यांना अगदी थांबवण्याचं काम तर निश्चित केलेलं आहे. पहिला बॉल बिंदी आला, डॉट बॉल आलाय. कमालचं क्रिकेट तुम्हाला घ्यावं लागेल. एफर्ट्स तर नक्कीच द्यावे लागतील. येथे संघर्ष नीती नियमानं करणं खूप गरजेचं आहे. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर आता वाईट बॉलचा इशारा इथे दिला गेलाय अंपायरच्या माध्यमातून. 16 रन्स स्कोरबोर्ड वरती आता लागलेले आहे. 16 रन्स इन ऑन बोर्ड. फौजांकडे एकंदरीत आपण पाहिलं तर एक चांगली बॉडी लँग्वेज देखील या खेळाडूची आहे. चांगला सड पातळ बांधण्याचा खेळाडू पुढचा चेंडू टाकेल. रनअप मध्ये थोडीशी दुविधा बघायला मिळते. फिल्डिंगची पोझिशन एकंदरीत काय पॉइंट्सचा खेळाडू डीप मध्ये तैनात केला गेला आहे. एकंदरीत आपण बघतोय एक्स्ट्रा डीप कव्हर लॉंग ऑन देखील लॉंग ऑफ डीप मिड विकेट देखील लावला गेलाय. लॉंग लेगच्या परिसरामध्ये डीप स्क्वेअर लेग देखील क्षेत्ररक्षक आहेत. अशा प्रकारची सध्याची पोझिशन बघायला मिळते. प्रचंड वेग आहे. अपील जोरदार तिथे केली गेले. जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल अतिशय वेगानं मात्र इथे 1 रन्स मात्र कंप्लीट होताना बघायला मिळणार आहे आणि संघाचा स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17 रन्स स्कोरबोर्ड वरती जाऊन लागलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत जे बॅटर्स आहेत दोन्ही फलंदाज आपण राहिल यांना पाहिले. दीपक दी देखील पहिल्याच ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी जो संघ आहे त्याचा खरपूस समाचार घेताना आपण त्यांना पाहिलंय. अक्षरशः त्यांनी आक्रमण केलं होतं. जो गोलंदाजी करणारा बॉलर होता नासर याच्यावरती तो तुटून पडला होता. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन्स त्यांनी काढले होते. त्याच्यामध्ये टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दीपकने दिलं होतं. आता दीपकला देखील पुन्हा एकदा मोठे प्रहार करावेच लागतील. समोर खेळाडू तयार आहे. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, परंतु चेंडू पुन्हा डिक्लर झोन कडे ट्रॅव्हल होतोय आणि इथे 2 रन्स मात्र आता खात्यामध्ये जोडले जाणार आहेत. हेच तर चांगले विचार आहेत. या चांगल्या विचारानं तुम्हाला मैदानाच्या अगदी आतमध्ये पॉझिटिव्ह दृष्टिकोनानुसार तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. संघाचं स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलंय 19 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे आणि या षटकामध्ये अजून किती धावांचा डोंगर पाडू शकतो दीपक हे पाहावं लागेल. फुल टॉस बॉल आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेगला चेंडू ट्रॅव्हल झाले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होता. त्या चेंडूपर्यंत जोपर्यंत पोहोचणार आहे या बॉलवरती फक्त 1 सिंगल रन्स फक्त खात्यामध्ये आय थिंक जोडला जाईल आणि संघाचा स्कोरबोर्ड आता 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 20 रन्स 20 रन्स आता स्कोरबोर्डवरती तर लागलेले आहेत. तुमचे विचार चांगले ठेवावे लागतील. ओ पैरो की मोच और खराब सोच कभी आपको आगे बढ़ने नहीं देगी. आणि याच गोष्टीचा तुम्हाला अवलंब नक्कीच करावा लागेल. येणारा पुढचा चेंडू पुन्हा आक्रमण होऊन घेऊ शकतो का राहिल बघावं लागेल. बॅकफुटला आलाय. एक बाउन्सर बॉल आहे परंतु ऑफिशियली रित्या तिथे सांगितलंय याच फेअर डिलिव्हरी आणि इथे हा जो बाउन्सर आहे अगदी तिकड बाउन्सर बॅटर्सला बघायला देखील पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या षटक क्रमांक 2 मधील राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जो गोलंदाज तयार असेल फौजान. मोठा प्रहार होईल का फौजांच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल दिलाय. क्षेत्ररक्षक डीपला आहे परंतु 1 रन प्रचंड वेगाने कंप्लीट केलाय. हा नाराचा मामला ज्यावेळेला चेंडूला थ्रो केलं जाईल
त्याचबरोबर या ठिकाणी आमचे कासरी सर देखील यांचं आगमन झाले. सर तुमचं देखील मनापासून स्वागत. षटक क्रमांक 2चा खेळ संपतोय. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 22-22 या आकड्यावरती. 22 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. तर प्रति ओव्हर 11ची सरासरी मेंटेन इथून आपल्याला बघायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन्स आले. या ओव्हरमध्ये तब्बल 7च रन्स खर्च करणारा गोलंदाज आपल्याला फौजदान बघायला मिळाला. तिसरं षटक द्यायचं तर द्यायचं कोणाला, याच्यावरती थोडीशी आता चर्चा बॉलिंग करणाऱ्या टीमच्या खेमेमध्ये पाहायला मिळते. फार वेळ जाणार नाही याच्या पण दक्षता घ्या. जास्त टीम मीटिंग होणार नाही याची काळजी घ्यायची सर्वांनी. - 22 रन स्कोरबोर्डवरती लागलेत. न्यू बॉलर नेम बॉलिंग ट्रॅक वरती आपण एकंदरीत गुलजार यांना पाहतोय. प्रचंड एक्सपिरियन्स प्लेयर आहे. तो अनुभव आता या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला झोकावं लागेल. कारण जेवढं वाटतं तेवढं तर ध्येय आहे, कदाचित ते सोपं राहिलेलं नाहीये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 रन्स बॅटिंग करणाऱ्या टीमनं म्हणजेच मुरादपूर दाभट हा जो संघ आहे या टीमनं पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 रन्स बनवलेत. षटक क्रमांक 3 ज्या वेळेला गुलजार घेऊन येईल, प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधामध्ये कदाचित एक मोठं संकट घेऊन येणार का, येणारी वेळ मात्र तुम्हाला सांगून जाईल. दीपक तयार असेल. शॉर्ट बॉल आहे, कमी गतीचा चेंडू टाकला, अक्षरशः फसवले दीपक यांना. पहिलाच बॉल गुलजार याचा जबरदस्त शानदार बॉलिंग आहे. ही ही गुलजारची स्ट्रेंथ आहे, ही गुलजारचं कॅलिबर आहे. हे 40 आहे, ते साध्य साकार करताना मैदानामध्ये दिसतो. प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या बाजूला. ऑफिशियली इशारा किती दाबांचा येतोय आणि सरळ मात्र दोन्ही हात आसमानाच्या दिशेने उंचावलेले आहेत. षटकार पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील मॅक्झिमम दीपकच्या बॅट मधून येतोय. काय दीपकनं समोचार घेतलाय. पहिला बॉल कुठेतरी गतीला तो बीट झाला आणि त्याच्यानंतर एकंदरीत आपण बघतोय तर शॉर्ट बॉलवरती चांगलं आक्रमण केलं. लॉंगलेगच्या परिसरामध्ये सरळ मात्र त्याचे 6 रन्स बघायला मिळत आहेत. आक्रमण तर करावेच लागेल. प्रतिस्पर्धी जो संघ आहे कुंभारडे, जो संघ आहे त्याच्याकडे देखील चांगले प्लेयर्स आहेत. केजीएन बॉईज कुंभारडे चांगले नामांकित प्लेयर, चांगले बॅटर्स या टीमकडे देखील आहेत. तर जो यजमान संघ आपण बघतोय मुरादपूर दाभट, या संघाची जी ओपनिंग पेअर आहे, जी सलामीवरची जोडी आहे, या जोडीनं मैदानाच्या आतमध्ये चांगला धुमाकूळ घातलेला आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गुलजार तयार आहेत. कमी गतीचा बॉल आहे. इथे कॅच ना बहिना. या चुका आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच, सोडा कॅच हारा मॅच, सध्याचा फॉर्म्युला राहिलाय. इथे डॉट बॉल बघायला मिळतोय. कॅच तर सुटले, रन्स मात्र घेतले झाले, रिस्क घेतली नाही. एकंदरीत दीपकला एक जीवनदान मिळाले. हे जीवनदान तुम्हाला अगदी कुठपर्यंत अगदी घेऊन जाऊ शकतं आणि प्रतिस्पर्धी टीमसाठी किती मोठं डोकेदुखी ठरू शकतं. मोठा प्रहार करायचा आहे. एकंदरीत बॅट बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये. या ओव्हरमध्ये एक सिक्सर आला होता, परंतु गुलजार यांचा कमबॅक चांगला आहे. चांगलं पुनरागमन बघायला मिळतंय गुलजार यांच्या माध्यमातून. प्रभावित करणारी बॉलिंग आपल्या टीमसाठी, वेल कॉन्ट्रीब्युशन, चांगल्या प्रकारचं योगदान आता हा 3ऱ्या ओव्हरमध्ये गुलजार देतोय. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक ऑन साइडला तैनात आहेत. जोपर्यंत चेंडूला इथे फील्ड करते, 2 खेळाडूंमधलं फंबलिंग बघायला मिळतंय आणि पुनश्च एकदा इथे 2 रन्स भन्नाट वेगानं कंप्लीट केले गेले आहेत आणि संघाचा स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलाय
एकंदरीत 30 या आकड्यावरती 30 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल षटक क्रमांक 3 मधील, परंतु दीपक देखील थांबण्याचं नाव घेत नाहीये. 13 बॉल त्यांनी फेस केले, तो 23 धावांवरती खेळतोय. ही तर स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. मोठा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. दीपकच्या बॅटमधून पुन्हा एकदा मॅक्झिमम बघायला मिळतोय आणि षटक क्रमांक 3 चा खेळ होतोय तिथे समाप्त. विदाउट लॉस 36 रन्स 3 ओव्हर नंतर स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. आणि खरंच जफरान सावंत यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. जफरान सावंत यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी शेवटचं षटक उमेरच्या माध्यमातून टाकलं जाणार आहे. कुंभारडे टीमचा हा देखील एक चांगला बॉलर राहिलाय, परंतु हे जे बॉलर्स आहेत ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू मोठा प्रहार करायचा आहे. ऑफिशियल्स एकंदरीत आपण बघतोय त्या ठिकाणी एक रन्स मात्र तिथे घेतला जाईल. 37 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. 37 गोलंदाजी मार्कवरती असणारा उमेर शेवटचं षटक टाकतोय. आपल्या टीम कडून शेवटचं षटक नक्कीच असणार आहे, परंतु किती रस खर्च करेल देखील पाहावं लागेल. फुल टॉस वरती प्रहार, फुल टॉल वसूल केलाय, कॅच पकडली जाईल आणि दीपक मात्र इथे मैदानाच्या बाहेर जाणार. एक मोठा धक्का बॅटिंग करणारा जहूरला पाठवलं गेले नंबर 3 वरती. जहूर देखील एक चांगलं तंत्रशुद्ध बॅटर्स राहिलाय, एक चांगला ऑलराऊंडर आहे. दाबट्या टीमचा मोठा प्रहार त्याच दिशेनं, बॅक टू बॅक कॅचेस पाहायला मिळत आहेत आणि खराब स्ट्रोक इथे सुरुवातीपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु अक्षरशः चुकीचं क्रिकेट आहे. बॅटिंग साठी आता नवीन बॅटर्सला पाठवलं जाईल आणि बॅटर्स मात्र आता साहिल असणार आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये साहिल. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 37 रन्स आतापर्यंत स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. 2 चेंडूंवरती किती रन्स खर्च आपल्याला करू शकताना बघायला मिळू शकेल. समोरच्या दिशेने या चेंडूला खेळलं गेलं, ऑन साइडला बॅकवर्ड शॉट लागला. एकच रन्स मात्र तिथे घेतला गेलाय आणि या ओव्हर मधील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि संघाचा स्कोर बोर्ड 38 रन स्कोर बोर्ड वरती. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आहे. त्याचबरोबर या शेवटच्या चेंडूवरती 6 आला तर इरफान मालगुडकर यांच्याकडनं 100चं कॅश प्राइज आता दिलं जाईल.
राहिल यांना 100चं कॅश प्राइज इरफान मालगुंडकर यांच्याकडनं दिलं जाणार आहे. आणि एकंदरीत आपण बघतोय तर संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 44 रन्स. 44 झालेले आहे. जिंकण्यासाठी 45 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे KGN बॉईज कुंभारडे या टीमच्या विरोधामध्ये. 24 मध्ये 45 अशा प्रकारचं हे मोठं बॅटल आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी एकंदरीत जे आपल्याला देणगीदार लाभलेले आहेत. बशीर कलदानकर यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी दिली. त्याचबरोबर जमाल तांडेल 5,000, सुलतान लालो 2,500, साकिब शेख 2,000, मोहसिन ठाकूर 2,000, मोझम लालो 2,000, कैसर लालो 2,000, फैसल लालो 2,000, वसीम आवाज हॅलो चेक हॅलो 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 चेक. वसीम वलेले यांच्या माध्यमातून 2,000 रुपये, रिहान सय्यद 2,000, क्वादिर लालो 1,000, इरफान तांडेल 1,000, नवीद मालगुंडकर 1,000, इक्बाल लालो 1,000, अब्दुल बादशाह यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी जे ग्राउंडचं प्रिपरेशन आहे ते एकंदरीत आपण बघतोय अब्दुल बादशाह आणि अब्दुल बादशाह गनी बंदार भाई यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर जहूर काचे असतील, या सर्व देणगीदार आणि खऱ्या अर्थानं पुरस्कर्ते लाभले होते. या सर्वांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. जर कोणते नवीन संघ उपस्थित झाले असेल लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे आपण संपर्क साधा. आमचे गनी भाई या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण यांची भेट घेऊ शकता. नवीन संघांना रिक्वेस्ट आहे की आपण त्वरित त्या ठिकाणी कॉमेंट बॉक्स कडे मार्गस्थ व्हा, आमच्याकडे संपर्क साधा. सेकंड इनिंगला आता सुरुवात होतीये. प्रथम फलंदाजी करत असताना मुरादपूर दाभट या टीमने 44 रन्स बनवले. 45चं टार्गेट ठेवलेलं आहे. 45 आता त्याने ते करावे लागतील. कुंभारडे हा जो संघ असेल KGN बॉईज कुंभारडे या टीमला 45 रन्स 24 बॉल मध्ये करायचे आहेत. ओपनिंग बॅटर लगेच चला. मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंगला तर सुरुवात होते 45 धावांचं हा पाठला करत असताना आपण बघतोय तर समोर गुलजार तयार असतील आणि त्याचबरोबर निहाल समोर जहूरला आपण बघतो. पहिलाच बॉल टाकला जाईल. पहिला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर आणि एक्स्ट्रा रन्स तिथे बघायला मिळू शकतील. आणि प्रतिस्पर्धी टीमचं आता खातं देखील ओपन झालेलं आहे. जहूर चांगलं प्रभावित करणारी गोलंदाजी तुम्हाला देखील करावी लागेल. स्वतःच्या चांगल्या होम ग्राउंड वरती तुम्ही खेळताय. मुरादपूर दाभोळचा संघ
एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे या टीमच्या काढून प्रहार करायचा आहे. एकंदरीत गुलजारच्या बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. शानदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला टाकताना जो खेळाडू पाहायला मिळतोय म्हणजेच जहूर. जहूर काचेच्या माध्यमातून काय बॉलिंग केली जाते राऊंड द विकेट लेफ्ट हँडेड बॅटर्ससाठी. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन निहाल आणि त्याचबरोबर आपल्याला प्रतिस्पर्धी म्हणजे गुलजार बघायला मिळू शकेल. चेंडूला सन्मानजनक हँडल करण्याचं काम केलं जात होतं जिथे फक्त आणि फक्त एकच रस मिळणार आहे. स्ट्राईक मात्र ते इथे रोटेट होईल. संघाचं स्कोर बोर्ड एकंदरीत आपण बघितलंय तर जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. 22 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. अगदी खूप साऱ्या पावलांचा रनअप घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जवळ चांगला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे समोरच्या दिशेनं. एकंदरीत आपण पाहिलंय की डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं गेलं होतं. जवळचा पुढचा चेंडू कदाचित मोठे संकट घेऊन येऊ शकतो का बॅटिंग करणारे आपलं. ओ यावेळेला मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी पण तो चेंडूला पकडलं जात आहे काही देखील बघावं लागेल. जोपर्यंत चेंडूला थ्रो केलं जाईल परंतु इथे किती रन्स मिळत आहेत याच्यावरती देखील ऑफिशियल रन्स किती असतील. एकच फक्त सिंगल रन्स तिथे आता घेतला गेलाय. जास्त रन्स घेण्याचा प्रयत्न नाही. थोडीशी वाट बघितली गेली. आता नशिबाची साथ मात्र एकंदरीत आपण बघतोय तर बॉलिंग करणाऱ्या टीमच्या अगदी नशिबाची साथ मात्र आपल्याला पाहायला मिळते. समोर आता निहालला आपण बघतोय बॅटिंग साठी. मोठा प्रहार केलाय. अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. एक रन जबरदस्त वेगानं कंप्लीट केलेला आहे. शानदार रनिंग बिटवीन द विकेट 2 कंप्लीट होतील परंतु नाही दोन्ही धावांवरती तुम्हाला जबरदस्त आणि मानावं लागणार आहे. पुन्हा एकदा तिथे फंबलिंग मिसफिल्ड घडलेली आहे. ओव्हरथ्रोचे देखील रन्स आता तिथे मिळतात. टोटली 3 रन्स आता ऍड करावे लागतील आणि संघाचा स्कोरबोर्ड 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 रन झालेत आतापर्यंत. शेवटचा जो चेंडू असेल या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती जो गुलजार याच्या बॅट मधून आक्रमण केलं जाईल का मोठे मोठे प्रहार केले जातील का हे देखील पाहावं लागेल. यजमान टीम म्हणजेच आपण मुरादपूर दाबट या टीमच्या विरोधामध्ये खेळत आहे. जो संघ अगदी अनेकदा या मैदानामध्ये खेळत राहिलेला आहे. त्यांचं होम ग्राउंड आहे आणि यांच्या विरोधामध्ये अगदी जिंकणं थोडंसं कठीण राहू शकतं पण तो गुलजार सांगतील मैदान कोणाचंही असो इथे आम्हाला जिंकायचं आहे या उद्देशाने ते दाखल झालेत. फटका फसलाय. कॅच पकडली जाणार नाहीये. आपण गुलजार सारख्या आक्रमक खेळाडूची कॅच जर का सोडताय ही कदाचित तुमच्या हातातून मॅच निसटलेली आहे. हा सामना तुम्ही संपूर्ण कदाचित गमवू शकता. षटकाचा खेळ संपेल आणि संघाची धावसंख्या विदाउट लॉस 9 रन्स 9 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत.
यापुढचं बॅटल माटवण माटवण आणि दाभोळ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी अगदी टॉस का बॉस कडे मार्गस्थ व्हा. माटवण आणि दाभोळ लीकडचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळत होता. एकंदरीत पहिला चेंडू होता आणि पहिला बॉल अगदी जडमध्ये टाकलं होतं. संघाचं स्कोर बोर्ड डबल डिजिट मध्ये एंटर होत आहे. 10 या आकड्यावरती 17 बॉल मध्ये आता 35 रन्स पाहिजे तुम्हाला. 17 मध्ये 35 जे जीवनदान मिळालं होतं गुलजारला. गुलजारला आता त्या जीवनदानाचा फायदा घ्यावा लागेल टीमला जिंकवायचं असेल तर. कारण प्रतिस्पर्धी टीमकडे देखील राहील सारखा एक गुणवान गोलंदाज आहे. ओव्हर द विकेट डावकऱ्या शैलीच्या बॅटर्सला देखील इथे बॉलिंग केली जाणार आहे. बॅट बॉलचा संपर्क तेवढा चांगला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळू शकतो. आणि आता कुठेतरी पुनरागमन करताना गोलंदाज देखील दिसलाय. ही संपूर्ण स्पर्धा स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून थेट देशा परदेशामध्ये पाठवण्याचं काम निश्चित रूपे केलं जात आहे. आणि आपण तेच बघतोय एक चांगली स्पर्धा ऑर्गनाइज केलेली आहे. एक हिस्टॉरिकल ग्राउंड आहे. मोठा प्रहार केलाय आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. जिथे आपण पाहतोय ऑफिशियली इशारा मात्र आता दिला जाणार आहे. ऑफिशियल्स आपल्याला 6 रन्स पाहायला मिळतील. षटकार आलेला आहे. सिक्सर आहे. या फटक्यांची आवश्यकता आहे जिंकायचं असेल. पुन्हा आता एक्सस कुठेतरी दडपणामध्ये दिसतोय. प्रेशर मध्ये आता बॉलिंग केली जाईल राहिलच्या माध्यमातून. एक 6 आल्यानंतर वाईट बॉलचा इशारा तिथे दिला गेलाय. 15 बॉल मध्ये 28 रन्स बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहिजे. परंतु आता राहील देखील सांगतोय आप सर तो हम भी सब असतील. स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत आहेत. चांगला एक टप्पा देखील टाकला. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. 14 मध्ये 28 ची आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. सामना हाय व्होल्टेज बनेल यात अजिबात शंका नाहीये. दोन्ही संघ तितकेच चांगले नामांकित पाहायला मिळतील. मोठा प्रहार करायचा फटका तिथे आता फसलाय. कॅस्टर पकडली जाणार नाहीये. एक रन्स घेतला गेलाय आणि प्रयत्न दुसऱ्या धावेचा देखील सक्सेसफुलीरित्या आता या दोन्ही धावा खात्यामध्ये जोडल्या जाणार आहेत. 19 रन्स स्कोर बोर्ड वरती. शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक वाडी स्ट्रॉंग ऑनला. याही वेळेला मात्र कॅच तिथे सुटली आहे आणि चेंडू मात्र सरळ जाईल सीमा रेषा पार. इथे चौकार बघायला मिळतोय. 4 रन्स आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या 23 झाली आहे. येणारे 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी म्हणजे 22 रन्स कुंभारडे या टीमला. 12 मध्ये 22.
हॅलो चेक. हॅलो 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 चेक. अरमानचा पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉल होते 2 रन्स मिळत आहेत. सुरुवात चांगली केली. 25 रन्स स्कोर होते. 11 मध्ये 20 रन्स पाहिजेत. 11 बॉल मध्ये 20 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. जो का संघ कुंभारडी या टीमला जिंकण्यासाठी इथून तुम्हाला अजून 20 धावांची गरज आहे. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. 90 मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे कुंभारडी या टीमला. 9 मध्ये 19 होऊ शकतील का? गोलंदाज आपण अरमानला बघतोय. 3 चेंडूंमध्ये केवळ त्याने 3च रन्स आतापर्यंत खर्च केलेत. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू टाकेल डावखुरा शैलीचा बॅटर्स आपण बघतोय. एकंदरीत गुलजार याला आक्रमण करावं लागेल. शॉर्ट बॉल आहे. प्रहार केलाय. चेंडू मात्र चाललाय कुठे एकंदरीत डिक्लेअर झोन कडे. येथे 2 धावा पुन्हा एकदा मिळणार आहेत. 2 रन्स मिळतील. 2 रन्स मिळणार आहेत. आठ बॉल मध्ये 17 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 28 रन्स कोर्टवरती लागलेत. षटकातील 2 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. ओव्हर मधील 2 बॉल अजून देखील शिल्लक आहे. राऊंड द विकेट. पुढचा आता चेंडू टाकला जातोय. खेळाडू तैनात असतील. मोठा प्रहार डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. तो हो गाविडा पार चौकार. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. 32 रन्स स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. 32 तर झालेले आहेत. जिंकण्यासाठी आता 7 मध्ये 13 रन्स पाहिजेत. अब 13 क्या होगा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ शकतो. 7 मध्ये 13 पाहिजेत. शेवटचा बॉल. पण तो दुसऱ्या बाजूला एकंदरीत गुलजार आहे. तो हार मानण्यासाठी तयार नाहीये. तो सांगतो मला या टीम मध्ये जिंकायचं आहे. वो हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा. ये काल के कपाले लिखता मिटाता हूं. शायद ये जीत का गीत नया गाता हुए सांगण्याचं कदाचित गुलजार देखील प्रयत्न करू शकतो. तर समोर गोलंदाज अरमान वरती तो अक्षरशः आक्रमण करताना दिसलाय. मोठा प्रहार. पुन्हा एकदा गुलजारच्या बॅटमधून सुमधुर स्ट्रोक आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. 6 रन. षटकार पाहायला मिळतोय. गुलजारचा एक जबरदस्त स्ट्रोक आहे आणि षटक क्रमांक 3 सेकंड समाप्त झाले. 38 झालेत. 6 मध्ये 7 रन्स पाहिजेत. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 7 रन्स पाहिजेत. एकंदरीत आपण सुरुवातीमध्ये चर्चा केली. ज्या गुलजारच्या तुम्ही कॅच सोडली होती ती ही वेळ आता आहे. तुम्ही कॅच नाही तर संपूर्ण मॅच सोडली होती.
आणि गुलजार एकंदरीत आपण बघितला चांगलं त्याचा परिपूर्ण फायदा घेतोय. 6 मध्ये 7 रन्स पाहिजेत. 6 बॉल मध्ये 7 रन्स कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलेला आहे. गुलजारनं खरी अर्थानं प्रतिस्पर्धी जे टीमचे बॉलर आहेत त्याच्यावरती तो तुटून पडला. त्याला तुम्ही अगदी एक संधी दिली, त्या संधीचा आता फायदा उचलताना गुलजार बघायला मिळतोय. मुरादपूर दाबट या टीमची थोडी आपण चर्चा करूयात. त्या चर्चेमध्ये जर काय घडलं या सेकंड इनिंग मध्ये, बॉलर्सवरती बॉलर्सना चांगल्या प्रकारचे बॉलिंग केले परंतु क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. दाभोळ आणि त्याचबरोबर माटवण टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण यायचंय टॉस करण्यासाठी. सहा बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये 7 रन्स बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहिजेत. शेवटचं षटक आपल्याला फरांच्या माध्यमातून टाकलं जाईल. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. स्ट्राईक आता रोटेट केली जाते. 1 रन जिंकण्यासाठी एका सिक्सरची आवश्यकता. 5 बॉल मध्ये 6 रन्स पाहिजेत. यानंतरच्या मॅचेस आपण टॉस केलेला आहे माटवण आणि दाभोळ या दोन टीम मध्ये. चला जास्त वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या, काळजी घ्यायची. पाच बॉल आणि 5 मध्ये 6. प्रहार केलाय, कॅच पकडली जाईल का परंतु क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन भन्नाट वेगानं कंप्लीट केलाय. चांगला थ्रो असेल आणि इथे या बॉलवरती देखील 2 रन्स मात्र पूर्ण होतील. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. ते 4 मध्ये 4. समीकरण खूप मोठं होतं परंतु त्याला इझी मात्र एकंदरीत आपण बघतोय गुलजार न केले. गुलजार 13 बॉल मध्ये 30 रन्स वरती वैयक्तिकरित्या खेळतोय. हे कॉन्ट्रीब्युशन आहे गुलजारचं आपल्या टीमसाठी. कारण गुलजार अगदी स्वस्तामध्ये बाद होऊ शकला असता. जी बॉलिंग करणारा जो संघ आहे त्यांनी त्या गुलजारला 2 वेळा जीवनदान दिलं होतं. त्याचबरोबर जी वॅगनर आणि इर्टिगा जी 4 व्हीलर आहे, आपण लवकरात लवकर योग्य पार्किंग झोन मध्ये गाडी ती पार्क करायची आहे. कारण येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना बघा अडथळा निर्माण होतोय. त्याच्यासाठी आपण योग्य पार्किंग झोन मध्ये आपली गाडी पार्क करायची आहे. प्रहार केलाय गुलजारच्या बाटमधून, मोठा प्रहार, परंतु इथे आता कॅच पकडली जाईल आणि एक एक्सपिरियन्स प्लेअरनं कॅच पकडली आहे. त्याचबरोबर इरफान यांच्यासाठी अब्दुल बाशा यांच्याकडनं 100चं कॅश प्राइज दिलं जाईल. एक्सपिरियन्स आपल्याला प्लेयर्स बघायला मिळतो. अनुभव का कामी येतो याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिसलंय गणीबाई. कमालचं इथे कॅच पकडले गेले. जे यंगेस्ट प्लेअरला जमले नाही ते मात्र एका लिजंड प्लेअर म्हणजे आमचे इरफान भाई यांच्या माध्यमातून ती कॅच पकडली गेली आहे. हा एक्सपिरियन्स होतो. चेंडू शिल्लक आहे 2 मध्ये जिंकण्यासाठी 4 रन्स कंपल्सरी. त्याचबरोबर जे इरफान भाई आहेत ज्या वेळेला सौदीमध्ये क्रिकेट खेळतात, भारताच्या बाहेर सौदी मध्ये ते मात्र तिकडे सध्या कार्यरत असतात आणि ज्या ज्या वेळेला ते सौदीमध्ये असतात त्या त्या वेळेला त्या सौदी टीमचं प्रतिनिधित्व करतात आणि ते त्या टीमचे कॅप्टन आहेत. आज कॅप्टन्स लीडिंग ऑफ द फ्रंट. फौजाला बॅटिंग साठी पाठवले. समीकरण खूप इझी होतं परंतु आता ते अवघड बनलंय. 2 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज कंपल्सरी चेसचा तो फॉर्म्युला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती फरहान.
2 बॉल 2 मध्ये 4 रन्स आहेत. जिंकण्यासाठी पुढचा बॉल आता टाकला जाणार आहे. मोठा प्रहार केलाय चेंडू लॉंग लेगच्या परिसरामध्ये भन्नाट वेगानं स्ट्रोक खेळला गेले. 2 रन्स इथे देखील मिळतील. संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 43-43 या आकड्यावरती. पहिला सामना एवढा हाय व्होल्टेज बनलाय. एका बॉल मध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 1 बॉल आणि 2 रन्स आहेत. 1 मध्ये 2 रन्स मात्र तिथे केले जातील का? एक चांगला बॉल टाकावा लागेल. समोर फौजान तयार आहे. एक चांगला चेंडू अपेक्षित आहे. प्रहार मात्र केलाय आणि चेंडू सरळ मात्र 2 धावेसाठी हा सामना इथे जिंकलेला आहे. एकंदरीत कुंभाटे टीमनं हा सामना जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन कुंभाटे. दाभोळ टीम साला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. इरफान भाई, आपण या तुमच्यासाठी गनी भाई यांच्याकडनं 100चा कॅश प्राइज त्या कॅच साठी होता. खरंच मनापासून तुमचं देखील कौतुक. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे पाठवून द्या. दाभोळ आणि त्याचबरोबर माटवण. अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही टीमचे जे 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे पाठवून द्या. दाभोळ आणि माटवण टीमचे 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे येतील.